नमस्कार, आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते। त्या ठिकाणी प्रशासनातर्फे एक मोफत दर्शन रांग व एक देणगी दर्शन रांग असे दोन पर्याय आहेत। देणगी दर्शन रांगेसाठी प्रत्येक व्यक्ती 200 रुपये घेतले जातात। मंदिर परिसरात दर्शन पास काउंटर व ऑनलाईन पास काढण्याची सुविधा आहे। परिसरात ऑनलाईन दर्शन पास मध्ये काळाबाजार होत असल्याबाबत समाज माध्यमातून प्रसिद्ध झाले होते। त्याची दखल घेत खातरजमा करून गुप्त माहिती आधारे त्र्यंबकेश्वर परिसरातून 5 इस्मांना ताब्यात घेऊन ते बनावट नाव, पत्ता व बनावट ओळखपत्र क्रमांक वापरून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन दर्शन पास मिळवून गरजवंतांना 200 रुपयाची पास 700 ते 1000 रुपये दराने विकून बनावट पासचा काळाबाजार करत असल्याचं त्यांची झडतीतून मिळालेल्या मोबाईल मधून व मेल आयडी हिस्ट्रीवरून दिसून आले। त्यांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक 102/2025 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरच्या गुन्ह्यात दिलीप नाना झोले राहणार पेगलवाडी त्र्यंबक जिल्हा नाशिक, सुदाम राजू बदादे राहणार पेगलवाडी, समाधान झुंबर चोथे राहणार रोकडवाडी तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक, शिवराज दिनकर आहेर राहणार निरंजनी आखाड्याजवळ तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक, मनोहर मोहन शेवरे राहणार रोकरवारी तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक यांना अटक करण्यात आली आहे। आतापर्यंत त्यांनी 1648 बनावट देणगी पास काढल्याचं निष्पन्न झाले आहे। अंदाजे 5000 भाविकांना बनावट पास चढ्या भावाने विकल्याचं दिसून येत आहे। सदरची कारवाई वरिष्ठांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, प्रभारी अधिकारी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे रवी मगर, महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गावित हे करीत आहेत।